या घटनेमध्ये अक्षरशः बापाने मुलीवर पाण्यासारखा पैसा ओतला। मुलगी ही टेनिसपटू होती आणि चांगली उच्च स्तरावर ती खेळत होती, परंतु असं काय झालं की अक्षरशः बापाने गोळ्याच घातल्या। ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत। त्यापूर्वी गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। आता जो आरोपी आहेत, वडील आहेत दीपक, यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आता दीपक यांनी आपल्या मुलीची राधिकेची जी इच्छा होती किंवा तिच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या होत्या लहानपणापासूनच। मग ती पुढे जाऊन एक चांगली टेनिस खेळाडू बनली, टेनिसपटू बनली। ती चांगल्या मोठ्या स्तरावर सुद्धा खेळत होती आणि ती खूप मोठी होणारच होती, परंतु तिच्यासोबत काय झालं पहा। राधिकाची हत्या तिच्या वडिलांनीच केली असून ती आता पोलिसांच्या ताब्यात आहे। मग शेजाऱ्यांकडून एक वेगळीच माहिती समोर आली। वजीराबाद येथे आरोपी दीपकचं मूळ गाव असून तिथल्या एका जुन्या शेजाऱ्यांनी या प्रकरणाबद्दल माहिती दिली। राधिका एका दुसऱ्या जातीतील मुलावर खूप प्रेम करत असून तिला त्याच मुलासोबत लग्न करण्याची इच्छा होती, मात्र राधिकाने निवडलेल्या साथीदारामुळे तिचे वडील नाराज होते। तो मुलगा दुसऱ्या जातीचा असल्याने राधिकाचे वडील दीपक यादव यांना या लग्नाला पूर्णपणे नकार होता। शेजाऱ्याने असं सांगितलं की राधिकाचे वडील जुन्या विचारांचे असल्यामुळे त्यांना हे लग्न मान्य नव्हतं। राधिकाने आपल्या जातीतीलच मुलाशी लग्न करावे अशी दीपकची इच्छा होती, त्यामुळे राधिकाच्या लग्नाबाबत तिच्या या निर्णयावरून राधिका आणि तिच्या वडिलांमध्ये झालेल्या वादामुळे राधिकाची हत्या झाली असून टेनिस अकादमिया वाद केवळ एक बहाणा असू शकतो असं शेजाऱ्यांनी सांगितलं। त्याचबरोबर दीपक होता तो लोकांच्या टोमण्यांना वैतागला होता। राधिकाच्या वडिलांनी सांगितले की तू मुलीच्या पैशावर जगत आहे असे लोक टोमणे मारायचे, तसेच मुलगी चुकीच्या पद्धतीने पैसे कमवते असे देखील लोक तिच्या वडिलांना म्हणायचे। गुरुवारी राधिकाच्या वडिलांनी तिला अकॅडमीत जाण्यास नकार दिला आणि याच गोष्टीमुळे त्यांच्यात मोठा वाद झाला। या वादामुळे तिच्या वडिलांनी तिच्यावर गोळ्या झाडून खून केला। मात्र या प्रकरणात जातीभेदाचा सुद्धा मुद्दा समोर आल्याने पोलिसांना तपासात वेगळीच दिशा मिळाली। या प्रकरणाबद्दल पोलिसांनी माहितीनुसार राधिकाची हत्या होण्यापूर्वी बरेच आठवडे वडील आणि मुलीमध्ये अनेक वाद झाले होते। अक्षरशः मुलीवर वडिलांनी लाखो रुपये खर्च केला। टेनिसपटू असल्यामुळे तिला लाखो रुपयाचे टेनिस रॅकेट आणून दिले, परंतु मुलीचा तो निर्णय आणि त्यानंतर तिचा शेवट झालेला आहे। वडिलांना तो काही निर्णय आवडलेला नाही, म्हणजेच की मुलीला दुसऱ्या जातीतील मुलाबरोबर लग्न करायचे होते, परंतु वडिलांना तेच आवडलं नाही आणि त्यानंतर अक्षरशः मुलीवर थेट 4-5 गोळ्या तिच्या शरीरात झाडल्या आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला। अशा प्रकारे मुलीवर पाण्यासारखा पैसा ओतला, परंतु शेवटी गोळ्या घालून मुलीचा जीव घेतलेला आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा। गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। तोपर्यंत काळजी घ्या, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।